आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री संत शेख मोहम्मद महाराज दीपोत्सवाची आयोजन। श्रीगोंद्यात कार्तिकेय स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात भाविकांच्या प्रेरणेतून प्रथमच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला। श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरांचा गाभारा व मंदिराचा परिसर दिव्यांनी उजळून गेला होता। यासाठी हरिभक्तपरायण झुंझुरुक तात्या, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज खेडकर, याचबरोबर झुंझुरुक यांच्या मुली यांनी प्रयत्न केले। द टाइम 24 बोलताना हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज खेडकर म्हणाले, रामकृष्ण हरी। आज कार्तिक स्वामींची जयंती, यालाच त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। या दिवशी भगवान शिवजींनी तारकासुराचा वध केला। ज्यावेळी तारकासुराचा वध झाल्यानंतर त्यांच्या तीनही मुलांनी कठोर तपश्चर्या केली। तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली आणि ब्रह्मदेवाकडे वर मागण्याची वेळ आली। आता ज्या वेळेला हे दानवच होते, राक्षसी प्रवृत्तीचे असल्यामुळं हे या ठिकाणी वर काय मागणार, यांनी सांगितलं की आम्हाला अमरत्व प्राप्त व्हावं ही आमची इच्छा आहे। ब्रह्मदेवांनी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला अमरत्व प्राप्त होणं शक्य नाही, कारण अमरत्व प्राप्त करणं कोणत्याही देवतेने त्यांना अमरत्व हे सिद्ध व्हावं असं सांगितलेलं नव्हतं। म्हणून काहीतरी प्रयत्न करून आम्हाला अमरत्व कसं प्राप्त होईल यासाठी या तीनही मुलांनी कठोर तपश्चर्या केली, आपली बुद्धी पणाला लावली आणि एक वर मागून घेतला। त्यांनी सांगितलं की या सृष्टीमध्ये असे काही 3 पुऱ्या तयार करा, 3 शहर तयार करा, त्यामध्ये आमचा वास होईल, आम्हाला त्यामध्ये राहता येईल। आणि असं मागणी केल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना तो वर मिळवून दिला। त्यांना 3 पुऱ्या दिल्या, परंतु त्यांचा वध कसा होणार? ब्रह्मदेवाने सांगितलं ज्या वेळेला ह्या 3ही पुऱ्या एकत्र येतील आणि एकाच बाणामध्ये या 3ही पुऱ्यांचा नाश होईल, त्यावेळेला तुमचा या ठिकाणी वध होईल, तुमचा नाश होईल। आणि असं वर मागितल्यानंतर भगवान शिवजींनी या ठिकाणी अनेक साधना केलेली होती। त्या साधनेच्या जोरावरती भगवान शिवजींनी या 3ही पुऱ्यांचा वध केला, नाश केला आणि त्या त्रिपुरासुराचा वध या दिवशी केला। म्हणून भगवान शिवजींनी त्रिपुरासुराचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं। या अनुषंगाने सद्गुरू शेख मोहम्मद बाबांच्या मंदिरामध्ये आम्ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करत आहोत। याचा मूळ हेतू म्हणजे ज्या ज्या ठिकाणी संजीवन समाधी आहे त्या ठिकाणी भगवान शिवजींचं अस्तित्व आहे। विश्वमाऊली ज्ञानोबारांची संजीवन समाधी आहे त्या ठिकाणी देखील भगवान सिद्धेश्वराचं अस्तित्व आहे। त्या ठिकाणी गोरोबा काकांची तेर या ठिकाणी संजीवन समाधी आहे, त्या ठिकाणी देखील भगवान शिवजींचं अस्तित्व आहे। त्याचप्रमाणे सद्गुरू प्रल्हाद महाराज महापुरुष संजीवन समाधी आहे, त्या ठिकाणी देखील भगवान शिवजींचं अस्तित्व आहे। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांची देखील संजीवन समाधी आहे आणि त्या ठिकाणी देखील भगवान सिद्धेश्वराचं अस्तित्व आहे। या अनुषंगाने भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये, सद्गुरू शेख मोहम्मद बाबांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी दीपोत्सव साजरा व्हावा या अनुषंगाने आदरणीय सुदाम तात्या असतील व सर्व या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्यांच्या सर्व मुली सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी दीपोत्सव साजरा व्हावा या अनुषंगाने केला आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो। श्रीगोंदा शहरातील मेन रोडवरील श्री संत रोहिदास महाराज चौकात असणारे कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली। वर्षातून एक दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महिला व सर्वच भाविकांसाठी हे मंदिर खुले केले जात असल्याचं सांगण्यात येतं।
आज पहाटे अभिषेक विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी हे मंदिर खुले ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यामध्ये हे एकमेव मंदिर असल्याचं भाविकांनी सांगितलं. यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी पाहावयास मिळाली. हे मंदिर श्रीगोंदा शहराच्या स्थापनेपासून असल्याचं समजतं. याचे पुरावे अनेक पौराणिक कथांमध्ये व ग्रंथांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. मात्र थेट लिखाण असल्याचं कोणी सांगत नाही. यामुळे अनेक गुपिते हे गुपितच राहतात. परंतु त्रिपुरारी पौर्णिमेस येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. एरवी या मंदिरातील कार्तिकेय स्वामींचं पूजन हे पहाटे 2:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत केलं जातं. एरवी कुणासाठीही हे मंदिर खुलं नसतं. मात्र त्रिपुरारी पौर्णिमेस हे मंदिर सकाळपासून रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत हे मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.